अकोला महापालिकेचं महापौरपद ओबीसी महिला गटासाठी आरक्षित झाल्यानंतर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे महापालिकेवर सत्ता कुणाची बसणार आणि महापौरपद कुणाला मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मागील निवडणुकीत भाजपने 80 पैकी 48 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. मात्र यंदा भाजप 38 जागांवर घसरला असून मित्रपक्ष आणि समर्थित अपक्षासह त्यांचा आकडा 40 पर्यंत पोहोचतो. काँग्रेसने 21 जागा जिंकत मोठी मुसंडी मारली आहे, तर ठाकरे गटाची शिवसेना 6, वंचित बहुजन आघाडी 5, शरद पवार गटाची राष्ट्रवादी 3 आणि MIM 3 जागांवर आहे. ओबीसी महिला आरक्षणामुळे भाजपकडून नीतू जगताप, पल्लवी मोरे, रश्मी अवचार, वैशाली शेळके आणि कल्पना गोटफोडे ही नावे चर्चेत आहेत. ठाकरे गटाकडून सुरेखा काळे तर वंचितकडून जयश्री बहादूरकर यांचे नाव पुढे येत आहे. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, MIM, राष्ट्रवादी आणि वंचितच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. सर्व पक्ष एकत्र आल्यास बहुमताचा 41चा आकडा गाठता येईल असा दावा केला जात आहे. मात्र भाजपनेही 45 नगरसेवकांचे गणित जुळल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अकोला महापालिकेतील सत्ता संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.